असं समजा की आपलंच घर आहे. हो तर या आता आपण खाली जे पाहिलं ना हा. तो आमचा लॉन होता. हो. नंतर आपण पेढी पाहिली. हो. आता हा आहे आमचा हॉल. झालं का आलं किसून? हो बाई होतच आहे. म्हणून मोठं मोठ्याने बोलते बाहेर. मी बघून येऊ. हो थांब मी पण येते. गॅस बंद कर. तिथे ना सगळ्या प्रकारची झाडं आहेत. मला एकदा नेऊन दाखवा म्हणजे हो झालं. नक्की दाखवेल. आपण कोण? माई हे गोडबोले आहेत. तुम्हाला भेटायला आलेत. नमस्कार. नमस्कार. नमस्कार, मी गोडबोले. कुटुंब सखी या मासिकासाठी मी लिहितो आणि या मासिकाच्या कव्हर पेजवर घाडगे आणि परिवाराचा मोठा फोटो असावा अशी माझी इच्छा आहे. नाही, घाडगेंचं नाव, त्यांची प्रतिष्ठा आणि आजच्या काळातही तुम्ही एकत्र कुटुंब जपलंय याच्याकरता तुमची मुलाखत घ्यायची आणि घरातल्या इतर लोकांची चर्चा असं मी ठरवलंय. अय्या किती छान आहे ना हे सगळं. आपण आहे ना एक काम करूया. आपण फोटोशूट आहे ना इथे हॉलमध्ये नको करायला, खाली लॉन वर करूया. म्हणजे कसं बॅकग्राऊंडला घाडगे सदन असं किती मस्त वाटेल ना. तुम्ही म्हणाल तसं. माई तुम्ही आहे ना तुमच्याकडे ती कांजीवरम साडी आहे ना ती नेसा. मी काय नेसू? माई अहो आपल्याला पेढीवर फोन करायला हवा ना, म्हणजे त्यांनाही बोलून घ्यायला हवं सगळ्यांना इथे. सगळं तूच ठरवून टाकणार आहेस का? की आम्हाला काही ठेवणार आहेस? अक्षय पेढीवर फोन कर. अण्णांना म्हणून घरी बोलवलंय तुम्हाला. गोडबोले बोला. बसा तुम्ही. हो. तुमच्यासाठी चहा पाण्याचं बघते. हो पण बसा बसा. थँक्यू. तू चल माझ्या बरोबर. अमृता तू थांब त्यांच्या बरोबर. हो तुम्ही इथे कशाला आला? त्यानं ठरवलंय म्हणून. अहो ते जाऊ द्या. तुम्ही इथे काही तमाशा करू नका. आमच्या घरच्यांना कळलं ना आम्हाला डिवोर्स हवाय. आयुष्यात दिवस मिळणार नाही आम्हाला. कळतंय का तुम्हाला? मिस्टर अँड मिसेस घाडगे, तुमची अक्कल आणि माझी अक्कल याच्यात बराच फरक आहे बर का. आणि तुम्हाला जर का डिवोर्स हवा असेल तर आता मी जे काही हे करतोय ना याच्यामध्ये लुडबुड करायची नाही. हा अहो तुम्ही लुडबुड करताय. तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही भांडतोय की. पण त्याचा आवाज येत नाहीये. कुठे लक्ष असतं का तुझं? काही ओळख नाही पाळख नाही, सरळ त्या माणसाला घरात घेतलंस. बरं घेतलंस ते घेतलंस, अख्खं घर दाखवत सुटलीस त्याला. पण माई त्यांनी तुमचं नाव घेतलं आणि म्हणाले की त्यांच्या मॅगझिनच्या कव्हरवर आपल्या सगळ्यांचा फोटो छापणार आहे. एवढ्या गोष्टीला भुललीस लगेच. कशी ग तू? काही शहानिशा करायची गरजच वाटत नाही का ग तुला? छे अगं अलीकडचे दिवस कसे आहेत माहिती ना तुला. आताच आपल्याकडे चोरीचा प्रकार झाला की नाही. माई सॉरी पण आता आता काय? आता जा चहाचं भांडण. हो. तुमच्या लक्षात येतंय का मी इथे होमवर्क करायला आलो आणि माझ्या लक्षात आलंय तुमची केस आहे ना अतिशय वीक आहे. मी जे काही तुम्हाला सांगतोय ते तुम्ही करत नाही आहात. त्यामुळे इतर घरातल्या कॅरेक्टरांचा स्टडी करण्याकरता मी इथं आलोय. हो आमची माई खूप डेंजर आहे. कळलं ना? तुमचा स्टडी करेल ती. हो ना. आणि हे कुटुंब सखी वगैरे काय आहे? अंगाशी येईल उगाचच. काही अंगाशी येत नाही. अहो खरंच मी त्या मासिकासाठी लिहितोय. नमस्कार. नमस्कार.
आपण कोण? मी गोडबोले. तुमच्या मासिकावर आमचा घाडगे कुटुंबाचा फोटो छापणार म्हणताय. आमचं कुटुंब हे एकत्र कुटुंब आहे आणि आमच्या कुटुंब प्रमुख माई आहेत. ही एवढी महत्वाची माहिती तुम्हाला मिळाली कुठून? त्याचं कसं आहे ना, घाडगे सरा प्रसिद्ध आहेत ना ठाण्यामध्ये. प्रसिद्ध कुटुंबाबद्दल गावामध्ये खडानखडा माहिती असते. प्रत्येकाच्या मनात कुतूहल असतं. आदर्श मानतात अशा मोठ्या कुटुंबांना. हो का? काय माई बरोबर बोलतोय ना? घ्या चहा घ्या. दे भाग्येश. घ्या. घ्या ना. बरं, मी तुम्हाला माझ्या कुटुंबाची ओळख करून देते. हो. ही माझी थोरली सून वसुधा, माझ्या दिनकरची बायको. आणि त्यांचा मुलगा अनंत, त्याची ही बायको म्हणजे आमच्या वसुधाची ही सून बरं का, भाग्यश्री. नमस्कार. नमस्कार. आणि ही माझी धाकटी सून मृदुला, माझ्या देवदत्तची बायको. आणि त्यांचा हा अक्षय मुलगा. माझा लाडका नातोय हो. आणि त्याचीही बायको अमृता, माझ्या मृदुलाची सून. अरे वा. माई, हाच तर मुद्दा आहे. ह्या घरामध्ये सुना नात सुना अजूनही एकत्र राहत आहेत. आणि हे सगळं तुमच्यामुळे शक्य आहे. नाही, अगदी खरं सांगतोय. बर, आता मुलाखतीला करूयात का सुरुवात? मला नाही अशा मुलाखतीची वगैरे सवय नाहीये हो. म्हणजे माझं म्हणणं, आपण असंच गप्पांच्या ओघात जे. टेन्शन घेऊ नका. मुलाखत म्हणजे ऍज सच मुलाखत नाही घ्यायची आपण, जस्ट बाईट्स. आणि तुमची जी मतं आहेत ना, ती आपण चौकटीमध्ये छापणार आहोत. बाकी तुमच्याबद्दल सगळी माहिती आहेच आम्हाला. कल्पना छान आहे. चला तर आपण सुरुवात करूयात बाई. तर एकत्र कुटुंब पद्धतीबद्दल तुमचं मत एका वाक्यामध्ये. त्याच्यानंतर घटस्फोटाबद्दल तुमचं मत 2 वाक्यांमध्ये. नंतर विवाह संस्थेबद्दल तुमचं मत 3 वाक्यांमध्ये. कमालच आहे. एवढ्या महत्वाच्या विषयांवर, अहो खूप महत्वाचे विषय आहेत हे. माईंकडे ह्याच्यावर 2-2, 3-3 तास बोलता येईल एवढी पूरक माहिती आहे, आणि तुम्ही 2-3 वाक्यात. अगं वसुधा, ते आता म्हणाले ना, त्यांना चौकटीत बांधायचं सगळं, म्हणून मुद्देसूद बोलायचं. सुरुवात करूयात. पहिल्यांदा तुम्ही बोला एकत्र कुटुंब पद्धतीबद्दल. मला असं वाटतं एकत्र कुटुंब हे फुलासारखं असतं. सगळ्या पाकळ्या महत्वाच्या असतात आणि त्या एकमेकांना जोडून उभ्या असतात. तेव्हा ते फूल तयार होतं आणि मग त्या फुलाला शोभा येते, अर्थ लाभतो. ते एकत्र कुटुंब फुलासारखं. काय बोललात माई तुम्ही. वाह. आता घटस्फोटासंबंधी. घटस्फोट हा शब्दच खूप काही सांगून जातो, असं नाही का वाटत तुम्हाला? किती भयंकर गोष्ट आहे ही. बघा, घट म्हणजे घडा, मांगल्याचं प्रतीक, समृद्धीचं प्रतीक.
तो सतत भरलेला असायला हवा, नाही का ग? आणि त्याचा जर तुम्ही स्फोट घडवून आणलात तर मात्र तो तुटेल. मग त्या आयुष्याला काही अर्थच राहत नाही ना हो. ऐकताय ना अक्षय अमृता? काय सांगितलं? हे नुकतं लग्न झालंय ना त्यांचं, म्हणजे असं नवीन नवीन लग्न असताना एवढी पूरक माहिती लक्षात असू द्या. वाह बाई, खरंच लाख मोलाचं बोललात. आता विवाह संस्थेबद्दल. विवाह, लग्न ही दोन माणसांच्या आयुष्यातली अतिशय महत्वाची आणि सुखद घटना आहे असं मला वाटतं. हातात हात घालून 7 पावलं चालतात, एक मोठ्या प्रवासाला सुरुवात करतात. तो प्रवास खडतर असतो, काटेकुटे येतात, अनेक वादळे येतात, तरीही त्याला तोंड द्यायचं असतं, कारण ते हात हातात असतात, एकमेकांमध्ये गुंफलेले असतात, घट्ट. ते कधी तुटू द्यायचे नसतात. त्यालाच म्हणतात लग्न, विवाह असं मला वाटतं. वा माई वा माई, आदर्श आदर्श म्हणतात ते हेच. तुम्ही अगदी योग्य आणि मुद्देसूद बोललात. चला, मला हवं असलेलं सगळं मिळालंय. माई, तुमची परवानगी असेल तर मी निघू. पण फोटो नाही, फोटो तर काढायचे, पण कसं आहे ना, तुमच्या सुट्टीच्या दिवशी येतो आणि आधी फोन करून येतो, म्हणजे कसं तुम्हाला सगळ्यांना तयार होऊन बसता येईल. चला येतो. या या अक्षय, त्यांना सोडून ये. चल या. काय सारखं फोटो फोटो लावलायस ग? बरं दिसतं का त्यांच्या समोर असं? जा, चला आपण आपल्या वेळेची कामं करूया. या. चल. काहीतरी गडबड आहे हे नक्की, पण काय हेच लक्षात येत नाहीये. कुठेतरी पाणी मुरतंय आणि मी ते शोधून काढणार, त्याशिवाय नाही गप्प बसणार. एस गोडबोले, डिवोर्स स्पेशालिस्ट. लॉयर, डिवोर्स स्पेशालिस्ट. मनमोहिनी तुझ्यासाठी चिरतो मी भाजी ग. गाणं गात बसलाय. या लबाड माणसाचं खरं रूप कळायलाच हवं. येऊ का मी आत? या 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 या, नमस्कार. या. बसा बसा बसा. धन्यवाद. बोला. तुम्ही ऍडव्होकेट आहात की? मी खूप काही आहे हा. वेश असावा बावळा, परी अंतरी नाना कळा. बोला, तुम्हाला माझ्यातल्या कुठल्या कळेला भेटायचंय तेवढं फक्त बोला. आणि हो, बोलता बोलता भाजी चिरायला घ्या पटापट. आणि कामाचं सांगा, माझ्याकडे अजिबात वेळ नाही हो. माझ्याकडेही नाहीये हा वेळ. तुमच्या सगळ्या नाना कळा बाहेर काढायला आले मी. अच्छा, ओळखलत ना मला? हो तर
मी माणसांना एका झटक्यात ओळखतो. वसुधा दिनकर घाडगे. बरोबर, वसुधा दिनकर घाडगेच. पण तुम्हाला तुमची खरी ओळख आता सांगावी लागेल. हो, म्हणजे असं की तुम्ही आमच्या घरी येता, घाडग्यांच्या एकत्र कुटुंबा संबंधात तुम्ही माईंची मुलाखत घेता तुमच्या कुठल्या त्या मासिकासाठी, आणि त्यानंतर तुम्ही लिहिता की घटस्फोट ही आत्ताच्या काळाची गरज आहे. हो. बरोबर ना? आणि तुम्ही असता डिवोर्स एक्सपर्ट, लॉयर, एस गोडबोले. एस. तर तुमची नक्की काय ओळख आहे हे सांगावं लागेल. खरं सांगू का, हम्म? एकत्र कुटुंब पद्धती ही हवीच आणि घटस्फोटही हवाच. कसं आहे ना, जबरदस्ती कशातही करता कामा नये. जबरदस्ती फक्त एकाच कामात, भाजी चिरण्यात. बाकी कुठेही जबरदस्ती करून उपयोगाची नाही. हो हो. मला सांगा वसुधा ताई, डिव्होर्स लॉयर एकत्र कुटुंब पद्धती असू शकते असं म्हणू शकत नाही का? उलट तोच असं म्हणू शकतो ना, कारण त्याला दोन्ही बाजूचा अनुभव असतो. आणि कसं आहे ना वसुधा ताई, हे बघा, म्हणजे माझी लॉयरची प्रॅक्टिस किंवा माझे मासिकातले लेख किंवा मी माई घाडगेंची घेतलेली मुलाखत, याला तुम्ही काही हरकत घेऊ शकता का कायदेशीर? नाही, तुम्ही कायदेशीर हरकत घेऊच शकत नाही. तुम्ही फक्त एकच काम करू शकता, ही भाजी चिरू शकता किंवा तुम्हाला डिवोर्स हवाय हे सांगू शकता. बोला, हवाय का डिवोर्स? तुम्ही खूप हुशारीने मूळ मुद्दा टाळलात, पण तुमच्या हे लक्षात आलंय का की मी देखील खूप हुशार आहे? कळेल तुम्हाला लवकरच. पण जेव्हा कळवाल ना, तेव्हा आधी तारीख कळवा. कारण कसं आहे माहिती का, कोर्टामध्ये तारखेला जास्त महत्व असतं. एस. वसुधा दिनकर घाडगे. येते. या. गोडबोले एस. एस एस. ही महामाया फॅमिली कोर्टात? याही. हो. या या या, लपताय कशाला? या समोर या. अगो काय झालं? तिथे का लपलात फटफटीच्या मागे? नाही, काय झालं वसुधाताई, खूप वाईट वाटलं मला. त्यामुळे त्या मोटरसायकलच्या मागे लपून डोळे पुसत होतो मी. तुम्हाला रडू आलं? हो. इतर वेळेला इतरांना रडवण्यात पटाईतात तुम्ही. अहो छेचे, त्या बाबतीत तुमचा हात मी कसा काय धरू शकीन? हे? अहो, साक्षात दिनकररावांच्या डोळ्यांना पाणी आणलंय तुम्ही, मग मी कोण पामर? काय म्हणालात तुम्ही? नाही नाही, म्हणजे कधीतरी दिनकररावांच्या वरती अशी वेळ येणार याची कल्पना होती मला, पण इतक्या लवकर ती येईल असं वाटलं नव्हतं. असं वाटलं का? बरं झालं इथेच भेटला. कुठला तरी वकील गाठते, त्याच्या तावडीत तुम्हाला देते, चांगला इंगा दाखवते तुम्हाला. ओ इकडे या. नको 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 वसुधाताई, दिनकररावांना दाखवताय तेवढा इंगा पुरेसा आहे, मला नको इंगा. काय आहे, बायको घटस्फोट देते म्हणून आधीच ते बिचारे खचले असतील की त्यांना आनंद झालाय तुमच्या तावडीतून ते सुटणार म्हणून. काय बोलताय? अहो, मी कशासाठी घटस्फोट देईन माझ्या नवऱ्याला? आणि कोण म्हणाला तुम्हाला हो हे?
अहो फॅमिली कोर्ट मधनं बाहेर येत आहे तुम्ही, त्यामुळे माझ्यासारखा माणूस असंच समजणार ना. काय म्हणजे काय डोकं म्हणावं का काय म्हणावं तुमचं? फॅमिली कोर्टातनं बाहेर येते म्हणून मी घटस्फोट देते. मग या न्यायाने तुमच्या नसलेल्या बायकोला तुम्ही घटस्फोट द्यायला आलायत इथे असं समजायचं का मी? काय इतकी वर्ष तुम्ही तुमची बायको लपवून ठेवलीये जगापासून आणि आता तिला जगासमोर आणायचंय म्हणून तुम्ही आलायत इथे असं समजायचं मी? नको, काय ते सांगा. अरे 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 वसुधाताई, तुम्ही ओळखलं नाही मला. अहो मी म्हणजे कोण? कोण न्याय हो तुम्ही? नाही, अहो मी म्हणजे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती अशी विभूती आहे. अहो अडी अडचणीत सापडलेल्या अडचणीत असलेल्या व्यक्तींना सल्ला देतो मी इथे येऊन मोफत काउन्सिलिंग म्हणून. तुम्हाला सुद्धा 4 हिताच्या गोष्टी सांगू का? नको, भूताचे सल्ले नकोयत मला विभूतीच्या नावाखाली. मला सल्ले देत आहेत. चला. नाही, बाई का जाग आहे, पण हिशेब चुकते केल्याचा आनंद काही वेगळाच मिळालाय मला. वा.